आज आमच्या तुर्भे गावच्या ग्रामस्थ महिला आज तुर्भे गावाची ती महिलांची प्लॉट होता तो पालिकेने तिथं बहुउद्देश इमारत बांधलं आणि तो महिलांचा प्लॉट होता. आणि आता आम्ही आयुक्ताला सांगण्यासाठी आम्ही सगळे आज तुर्भे गावच्या महिला आल्या होतो. आमची आयुक्ताची भेट झाली आणि आयुक्तांनी इन्क्वायरीचा आदेश दिला आहे. त्याच्यावर मार्किंग केलं की यांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि यांच्या ताब्यात तो मिळाला पाहिजे. अशा तऱ्हेने आजची मीटिंग झाली. बऱ्याच महिला आज जरा उशीर आल्या पण सर्वांची मीटिंग झाली. तुर्भे ग्रामस्थ आम्ही त्यांना वॉर्निंग दिलं आहे का हे जे महिलांचा प्लॉट आहे तो महिलांचा तुम्ही ताब्यात द्या. याच्यानंतर मी आपल्याला काही महिलांशी बातचीत करूया. ताई बोला तुम्ही बोला 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 बोला. आमचं महिला मंडळ आहे पूर्वीपासून आम्ही सांभाळून ठेवलेलं आहे. हे महिला मंडळ आम्हाला मिळायला पाहिजे. आमचं नाव पाहिजे शांता महिला मंडळ. आम्हाला बाकी काय नको शांता महिला मंडळ नाव आणि आमची जागा आहे ते आम्हालाच मिळायला पाहिजे. बरोबर आहे. आणि याचे घरपट्टी आणि लाईट पट्टी आणि पाणीपट्टी शांता महिलाच्या नावाने आहे म्हणून शांता महिलाच्या ताब्यात तो प्लॉट मिळाला पाहिजे अशी आपण त्यांना आता विनंती केली. आता ते काय कारवाई करतात त्यांना पण थोडा टाइम द्यायला पाहिजे. काही झट्यात काम होत नाही. ताई बोला तुम्ही. नाही नाही सुगो बोल. महिला मंडळचं आहे ते महिला मंडळच्या ताब्यात भेटायला पाहिजे. पालिका अतिक्रमण करू शकत नाही. त्यांचं पूर्वीपासूनचं आहे. आम्ही पण शिवण क्लास वगैरे केलेला आहे तिथे. किती वर्ष बंद आहे पण आता ते बांधले ना ते ताबा नाही मिळू शकत. महिला मंडळच्या ताब्यात भेटायला पाहिजे ते. आणि आता त्यांना वॉर्निंग दिलं आहे त्याही जर आपल्या ताब्यात दिलं नाही तर आपण पुढे काय करायचं त्याला. आम्ही पूर्ण गावाच्या महिला मंडळ इथं येऊन आंदोलन करू आम्ही. अच्छा बोला ते बोलते तुम्ही बोला बोला हा बोला. तुम्हाला कसं वाटतंय तो प्लॉट आपल्याला मिळाला पाहिजे ना. आम्हाला देऊनच पाहिजे. आम्ही कुठे जा म्हातारे माणसावी. बरोबर आपल्या हक्का काय करू आम्ही. आणि तो आपल्या पहिल्यापासून हक्काचा होता. 40 वर्षापासून आपल्या ताब्यात होता. आम्हाला मिळालाच पाहिजे. बरोबर सुनाना पोरांना कसं माहित पडलं नासून कसं माहित पडलं आपल्या होती. बरोबर बोला पाहिजे आम्ही देऊलाने जाऊ भेटायलाच पाहिजे. हा आता आम्ही त्यांना वॉर्निंग दिलंय दिलंय लेटर दिलंय. त्याही जर 8-10 दिवसात ताब्यात दिला नाही तर पुढे मग आपण ते लॉक करावं लागेल. महिला मंडळाला नवीन पिढीला माहिती झालं पाहिजे ना कुठलं महिला मंडळ आहे. बरोबर आहे बोला बोला तुम्ही बोला हां बोला. कदाचित मी नवीन असेल गावामध्ये मला माहिती नसेल पण आता मी ऐकून आहे की हे महिला मंडळ 40 वर्षापासून त्या तुर्भे ग्रामस्थ महिलांच्या ताब्यात होतं आणि त्यांची घरपट्टी पाणीपट्टी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ॲक्च्युली त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहेत. मग कुठल्या बेसवर त्यांनी ते त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे. बरोबर कुठल्या बेसवर त्याचं काही ते प्रूफ असेल कोणी सही दिली असेल काहीतरी असेल ना ते दाखवा आम्हाला. आणि आम्ही जे लेटर दिलेले आता त्याबद्दल कोणाला सही द्यायचा काय अधिकार आहे. कोणाचा अधिकार आहे पहिले कोणी असो ते प्रत्येक गोष्ट त्या महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सदस्य आहेत. त्यांची मीटिंग घेऊन तुम्ही सही दिले का त्यांची संमती आहे का त्या गोष्टीला. मग कुठल्या बेसवर तुम्ही ते केले ॲग्रीमेंट केले किंवा तुम्ही तुमच्या ताब्यात घेतलेली आहे त्याची आम्हाला पूर्ण शहनिशय करा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्या. आणि पुढे जर या लोकांनी केलं तर आपल्याला काय करायला पाहिजे. आम्ही आंदोलन करू. हां बरं तसं सगळ्या महिला म्हणतात का आम्ही याचं आंदोलन करू आणि तो महिलांचा प्लॉट आमच्या ताब्यात दिला पाहिजे. आज त्यांना वॉर्निंग दिलेली आहे. 1 महिना झाला त्यांना अर्ज दिले पण अजून काही कारवाई टाळाटाळ करतात. तर आपण पुढच्या वेळेला बघू 10-15 दिवस नाही तर मग तिथं कोणाला येऊन द्यायचं नाही. आणि तो बोर्ड आहे ना तिथं आपण शांता महिला मंडळाचं नाव लिहू आपण. बरोबर आहे बोल बोला तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही पाठिंबा देण्यासाठी. महानगरपालिका इकडे तिकडे केलेलं अतिक्रमण आणि प्रमुख म्हणजे प्रकल्पग्रस्तांनी कुठे कुठे तिथे अतिक्रमण केलेलं हटवायचे मागे लागले असायचे. पण आता महापालिकाच ते अतिक्रमण करत आहे हे पाहून अतिशय दुःख वाटतं. आज 40-45 वर्षापासून जे शांतामित्र महिला मंडळांचं जे तिकडे सर्व काय प्रॉपर्टी होती घरपट्टी त्यांच्या नावावर पाण्याचं बिल प्रॉपर्टी टॅक्स सर्व काही असताना ते कुठल्या बेसवर त्यांनी याच्यावर इमारत उभारून बहुउद्देशीय इमारत म्हणून नाव टाकलेलं आहे. आज जर तसंच जर राहिलं तर प्रकल्पग्रस्त गप्प राहिले तर महानगरपालिका आज 1 पाऊल टाकले उद्या दुसरी 4 पावलं कुठेतरी टाकेल आणि मग प्रकल्पग्रस्तांना याच्यापासून खूप त्रास होईल. म्हणून ह्या अतिक्रमणावर आत्ताच्या आता लवकरात लवकर ग्रामस्थांनी जागृत होऊन हे शांता महिला मंडळ आणि गावातले प्रत्येकाने नागरिकांनी जागृत राहून हे जो भूखंड आहे हा ग्रामस्थ आपल्या शांता महिला मंडळाच्या यांच्या ताब्यात देऊन टाकावा. म्हणजे महानगरपालिकेला पण दशत राहील की इथले ग्रामस्थ महिला पुरुष वर्ग हे सगळे जागृत आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण त्यांना आपण देऊया या माध्यमातून.
असं तऱ्हेने आज फक्त आपण वॉर्निंग दिलं आहे, याच्यानंतर 8 दिवस आपण थांबू. हे काय उत्तर देतात बघू. प्लॉट आमच्या ताब्यात द्या, शांता महिला मंडळ नाव तुम्ही लिहा, नाही तर तुमचं नाव आम्ही तिथं खोडू आणि आमचं नाव लिहू, शांता महिला मंडळ. अशी आपल्याला आज आपण एक साधारण वॉर्निंग दिलं आहे. पुढं मग आपण भेटू नंतर. जय रामतनू. स्टार्ट. नमस्कार, मी प्रकाश पंडित पाटील, एकूणगाव संघ समितीचा उपाध्यक्ष आहे. आज जी आयुक्तासोबत आमची मीटिंग झाली, त्यात आयुक्त साहेबांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांची वागणूक पण चांगली नव्हती. तर कसं तर आम्हाला जे आमच्या तुर्ब्या गावात महिला मंडळाची जी जागा होती, शांता महिला मंडळ, ही महानगरपालिकेने आम्हाला विश्वासात न घेता, कोणाला महिलांना विश्वासात न घेता त्या लोकांनी तिथं त्यांची इमारत बांधली आणि तिथं बहुउद्देश म्हणून असं नाव दिलेलं आहे. बरोबर. ते बहुउद्देश नाव आता 15 दिवसात आम्ही नाही काढला तर सर्व ग्रामस्थ आम्ही जाऊन तो बोर्ड काढू आणि महानगरपालिकेच्या विरोधात मोठं आंदोलन करणार आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत आमची 29 गाव संघ समिती पण आहे आणि नवी मुंबई सिडको प्रकल्प महासंघ ही आपल्या सोबत आहे. ही एवढी आणि ग्रामस्थांना एवढी एक विनंती करतो तर कृपया जेवढे जास्तीत जास्त लोक आपल्या या संघर्षामध्ये भाग घेतील त्या आपल्यासाठी चांगलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय देवा. आताच आम्ही माननीय आयुक्त म्युन्सिपाल्टी यांना आम्ही भेटलो. आमच्या दुर्बे गावच्या शांता महिला मंडळ व समस्त महिला मंडळ आणि गावकरी होते. आम्ही साहेबांना सांगितलं प्लॉट नंबर 333 हा पूर्वीपासून महिलांच्या ताब्यात प्लॉट होता, शांता महिलांचे प्लॉट. त्याच्यामध्ये घरपट्टी, लाईटपट्टी, पाणीपट्टी आणि ताबा 40 ते 50 वर्षापासून शांता महिलांच्या ताब्यात होता. आणि आज त्या बिल्डिंगवर बहुउद्देशीय इमारत म्युन्सिपाल्टीने बांधलं आहे. अत्यंत अन्याय आमच्यावर केले आमच्या तुर्बे ग्रामस्थांनी. आणि त्याचं ज्या विचारासाठी 1 महिना अगोदर त्यांना आम्ही पत्र पाठवलं होता आणि आज त्यांना आम्ही भेटलो प्रत्यक्ष. त्यांनी आम्हाला 8 दिवसाला थांबायला सांगितलं आहे. आणि जर कारवाई झाली नाही, आमच्या ताब्यात दिलं नाही, तर मग आम्ही तिथं आंदोलन चालू करू आणि जो बहुउद्देशीय इमारतीचा बोर्ड आहे तिथं आम्ही शांता महिलांचा बोर्ड लावू आणि तिथं आम्ही आंदोलन होईल. फार अन्याय केलं, एक स्पष्ट अन्याय आहे याच्यामध्ये. लाईट, पाणी, घरपट्टी आम्ही साहेबांना दाखवलं, भाऊ हे बघा हे काय केलं. असं कोणीतरी याच्यामध्ये एका इथे कोणीतरी या आमचा हक्क हिरावून घेतलं आहे आणि तो परत मिळण्यासाठी आज तुर्बे गावच्या समस्त महिला मंडळी इथं आल्या होत्या. आमची एक मिटिंग झाली आणि आम्ही थोडे 8-10 दिवस वाट बघतो, नंतर आमचा पुढं आंदोलन चालू होईल. जय रामतनू. अर्ज विनंत्या करून झालेल्या आहेत. येत्या 15 दिवसात जर या बहुउद्देशाचं नाम काढून तिथं जर शांता महिला मंडळाचं नाव लिहिलं नाही तरी 16व्या दिवशी आम्ही समस्त महिला मंडळ आणि तुर्बे ग्रामस्थ या बिल्डिंगचा शांता महिला मंडळाचं बळजबरीने नामकरण करू, हे लक्षात ठेवा. जय राम.